अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय। परम पूज्य गुरु महाराज की जय। हरे कृष्णा। मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल आणि याच जन्मामध्ये भगवंताच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल, भगवंताच्या धामाची, भगवंताच्या चरणाची प्राप्ती करायची असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, ती म्हणजे त्या व्यक्तीला आपल्याला सध्या जो मनुष्य जन्म मिळालेला आहे, या मनुष्य जन्माची किंमत माहीत असणं आवश्यक आहे, किंवा मनुष्य जन्माचं जे मौल्य आहे, मानव जन्म किती दुर्लभ आहे आणि अनमोल आहे, याची प्रत्येक क्षणी जाणीव असली पाहिजे. कारण की आपल्याला जो सध्या मनुष्य जन्म मिळालेला आहे, हा मानव देह किती दुर्लभ आहे, हा मानव देह किती महत्त्वाचा आहे, हे माहीत नसल्यामुळंच किंवा याच्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं, याच्याकडं गंभीरतेनं न पाहिल्यामुळं या जगातले बहुसंख्य लोक असा हा अनमोल, दुर्लभ, अतिशय महत्त्वाचा किंवा देवी देवतांना सुद्धा दुर्लभ असलेला हा मानव देह व्यर्थ घालवतात. आणि यासाठी आपण महत्त्वाची गोष्ट ही आहे की या सध्याच्या मानव देहाची किंमत आपल्याला समजली पाहिजे. आणि म्हणून आपण एक उदाहरण पाहणार आहोत किंवा एक गोष्ट पाहणार आहोत, एका कल्पवृक्ष आणि दोन भिकाऱ्यांची. कल्पवृक्ष आणि दोन भिकारी अशी या स्टोरीचं नाव आहे. एका शहरामध्ये दोन भिकारी होते साक्षातच अतिशय गरीब असणार. आणि अतिशय ते गरीब असलेले ते भिकारी रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होते. त्या शहरामध्ये दररोज या गल्लीतून त्या गल्लीमध्ये फिरत होते, भटकत होते आणि स्वतःला अतिशय दुर्दैवी समजत होते. एके दिवशी दुपारची वेळ होती, रखरखतं ऊन पडलेलं होतं आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये ते दोन भिकारी रस्त्याच्या कडेला बसून देवाला प्रार्थना करत होते. अरे देवा, आम्ही किती दुर्दैवी, आम्ही किती गरीब, आम्ही किती बिचारे, आमच्याकडं घर नाही, आमच्याकडं गाडी नाही, आमच्याकडं पैसा नाही, पहा रखरखतं ऊन पडलंय, आमच्या डोक्यावर साधी छत्रीसुद्धा नाही, आम्ही किती गरीब देवा, आमच्यावर अशी का तू परिस्थिती आणली. हे देवा, आमच्यावर दया कर, आमच्यावर कृपा कर, आमच्याकडं थोडंसं जरा दृष्टी टाक, आमच्यावर काहीतरी दया कर. त्या भिकाऱ्यांची ती प्रार्थना ऐकून देव त्या भिकाऱ्यांसमोर प्रकट झाला आणि त्या दोन भिकाऱ्यांना म्हणाला, बोला तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा ते भिकारी म्हणाले, अरे देवा, आमच्यावर थोडी दया कर, आम्ही किती गरीब आहोत, आमच्याकडं घर नाही, गाडी नाही, बंगला नाही, श्रीमंती नाही, पैसा नाही, खाण्यासाठी सुद्धा आमच्याकडं काही नाही, आम्हाला थोडं काहीतरी दे. तेव्हा देव त्या दोन्ही भिकाऱ्यांना म्हणाला, मी तुमच्यावर दया करून तुम्हा दोघांना एक एक कल्पवृक्ष देत आहे. दोन्ही भिकाऱ्यांना देवाने एक एक कल्पवृक्ष दिले आणि कल्पवृक्ष देत असताना देवाने सांगितलं की तुम्हा दोघांना सुद्धा मी एक एक कल्पवृक्ष देत आहे. या कल्पवृक्षाचा वापर करून तुम्हाला काय संपत्ती मिळवायची ती मिळवा, तुम्हाला काय मागायचे ते या कल्पवृक्षाला मागून घ्या. पण फक्त अट एकच आहे की हा जो मी तुम्हाला कल्पवृक्ष देत आहे, हा तुमच्याकडे फक्त 1 तासासाठी असणार आहे. 1 तास संपल्यानंतर हे कल्पवृक्ष तुमच्या दोघांकडून सुद्धा परत घेतले जातील. तुमच्याकडे फक्त 1 तास म्हणजे 60 मिनिट वेळ आहे. या 1 तासामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याचं काय भलं करायचं आहे ते करून घ्या, काय संपत्ती कमवायची ती कमवून घ्या. तुम्ही जे काही त्या कल्पवृक्षाला मागताल ती तुमची इच्छा पूर्ण होईल. अशा प्रकारे त्या दोन्ही भिकाऱ्यांना 2 कल्पवृक्ष देऊन देव निघून गेला. त्या 2 भिकाऱ्यांपैकी एक भिकारी जो हुशार होता, त्या हुशार भिकाऱ्यानं काय केलं, त्या कल्पवृक्षाला घर मागून घेतलं, गाडी मागून घेतली, सोने, पैसा, जमीन जुमला, सर्व काही भौतिक वस्तू, ऐश्वर्य, सुख मागून घेतलं आणि त्यानं त्याची गरिबी कायमची संपवून टाकली. त्या कल्पवृक्षाचा वापर करून त्या भिकाऱ्यानं काय केलं, स्वतःची दरिद्री संपवून टाकली आणि तो श्रीमंत झाला. मात्र दुसरा जो 2 नंबरचा भिकारी होता, तो 2 नंबरचा भिकारी कमी बुद्धीचा होता. त्या कमी बुद्धीच्या भिकाऱ्यानं काय केलं, त्या कल्पवृक्षाचा वापर कशासाठी केला,
फक्त त्या कल्पवृक्षाच्या झाडाच्या सावलीखाली तो निवांत झोपला. तो हे विसरून गेला की मला जो हा कल्पवृक्ष मिळालेला आहे हा फक्त 1 तासासाठी मिळालेला आहे आणि 1 तासानंतर हा मला कल्पवृक्ष परत द्यायचा आहे देवाला. ही गोष्ट तो विसरूनच गेला. 1 तास फक्त त्याने त्या कल्पवृक्षाखाली झोप काढली आणि पाहता पाहता 1 तास संपत गेला आणि 1 तास संपल्यानंतर देव पुन्हा प्रकट झाला आणि त्या दोन्ही भिकाऱ्यांना म्हणाला, मी तुम्हाला दिलेले तो माझे दोन्ही कल्पवृक्ष आता परत द्या. सांगितल्याप्रमाणे 1 तास पूर्ण झालेला आहे. आता मी दिलेले कल्पवृक्ष मी परत घेण्यासाठी आलेलो आहे. त्या 2 भिकाऱ्यांपैकी जो पहिला होता, ज्यानं आपल्या बुद्धीचा वापर करून देवानं दिलेल्या त्या कल्पवृक्षाचा योग्य उपयोग केला होता आणि 1 तासामध्ये त्या कल्पवृक्षाचा वापर करून सर्व धन संपत्ती मिळवली होती आणि आता तो श्रीमंत झाला होता. तसा तो श्रीमंत झालेला तो व्यक्ती जो की अगोदर गरीब भिकारी होता, तो आता तो कल्पवृक्ष परत द्यायला तयार झाला. मात्र जो 2 नंबरचा दुसरा भिकारी होता, ज्यानं त्या कल्पवृक्षाचा वापर फक्त त्याच्या खाली झोप काढण्यासाठी केला, त्या कल्पवृक्षाचा वापर करून त्यानं त्याची दरिद्री घालवली नाही, त्या कल्पवृक्षाचा त्यानं सदुपयोग केला नाही, तो म्हणू लागला देवाला, देवा थोडं थांब ना. 1 तासासाठी तू मला हा कल्पवृक्ष दिलेला होतास, मात्र या 1 तासामध्ये मी या कल्पवृक्षाचा अजून काहीच वापर केलेला नाही. पाहता पाहता 1 तास संपून गेला, मात्र मी याचा काहीच वापर केलेला नाही. मी फक्त झोप काढलेली आहे. फक्त अजून 4 मिनिट 2 मिनिट तरी मला वेळ दे. या 4-2 मिनिटामध्ये मी या कल्पवृक्षाचा वापर करून काहीतरी संपत्ती कमवेन, काहीतरी माझी गरिबी घालवण्यासाठी मी काहीतरी याचा वापर करेन. मात्र देव म्हणला, मी अगोदरच तुम्हा दोघांना सांगितलं होतं, हा कल्पवृक्ष फक्त 1 तासासाठी तुमच्याकडे असणार आहे. 1 तास संपल्यानंतर तुमच्याकडून हे कल्पवृक्ष काढून घेतले जातील, हे मी आधीच सांगितलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही कल्पवृक्ष मी परत घेत आहे आणि देव त्या दोघांचे देखील कल्पवृक्ष परत घेऊन गेला. या गोष्टीवरून आपण हे समजू शकतो की आपल्याला सुद्धा हा मनुष्य देह किंवा हा मानव जन्म जो आहे हा काय आहे, हा कल्पवृक्षाप्रमाणे मिळालेला आहे. जसं की तुकाराम महाराज म्हणतात, इह लोकीच्या या देहे देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. इह लोकीच्या या देहे, हा जो आपल्याला मानव देह मिळालेला आहे याची इच्छा कोण करतात? देव इच्छिता ती पाहे. स्वर्गातल्या देवी देवतांना सुद्धा दुर्लभ असलेला हा मनुष्य जन्म किंवा हा मानव देह आपल्याला मिळालेला आहे आणि या मनुष्य देहामध्ये किंवा या मानव जन्मामध्येच आपण काय करू शकतो? त्या भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो. सर्व प्रकारच्या दुःखामधून कायमचं मुक्त होऊ शकतो आणि असा हा दुर्लभ मनुष्य जन्म नावाचा कल्पवृक्ष मिळालेला असताना सुद्धा या जगातले बरेच लोक त्या भिकाऱ्याप्रमाणे फक्त हा मनुष्य जन्म नावाचा कल्पवृक्ष व्यर्थ वाया घालवतात आणि जेव्हा हा कल्पवृक्ष परत देऊन टाकण्याची वेळ येते, म्हणजे जेव्हा मृत्यू समोर उभा राहतो, तेव्हा देवाला म्हणतात, देवा सर्व राहून गेलं, आणखीन थोडे दिवस, आणखीन काही दिवस मला जगू दे. मात्र नंतर एक श्वास देखील वाढून मिळत नाही आणि नंतर आयुष्याच्या शेवटी केवळ पश्चाताप त्यांच्या हाती पडतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे त्या दोन्ही भिकाऱ्यांना देवानं 1 तासासाठी कल्पवृक्ष दिलेला होता, त्याप्रमाणे आपल्या सर्वांना भगवंतांनी हा मनुष्य जन्म किंवा हा मनुष्य देह नावाचा कल्पवृक्ष 60 वर्षासाठी, कुणाला 70 वर्षासाठी, कुणाला 80-90 वर्षासाठी एका ठराविक काळासाठी दिलेला आहे. हा ठराविक काळ संपल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याकडून काढून घेतला जाणार आहे आणि म्हणून लवकरात लवकर या देहाचा शेवट होण्याची वेळ येण्याच्या अगोदर आपण याचा सदुपयोग केला पाहिजे. आणि या मनुष्य जन्माचा सदुपयोग काय आहे? तो म्हणजे भगवंताची भक्ती करणं, जास्तीत जास्त हरिनामाचं धन साचवणं, जास्तीत जास्त भगवंताचं नामस्मरण करणं. कारण लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरजार हरी विन. त्या हरीची प्राप्ती जर झाली नाही आणि भगवंताची कृपा जर प्राप्त झाली नाही तर शेवटी सर्व व्यर्थ आहे. आणि म्हणून असा हा दुर्लभ मानव देह या जन्माला प्राप्त झाल्यानंतर आयुष्याचं खरं सार्थक करायचं असेल तर दवाखान्याची गोळी चालू होण्याच्या अगोदर हरिनामाची झोळी भरून घ्यावं लागेल. म्हणजेच हा देह चांगला आहे, सशक्त आहे, निरोगी आहे, तरुण आहे, धडधाकट आहे, तोपर्यंत जास्तीत जास्त भगवंताचं हरिनाम घेऊन, भगवंताला शरण जाऊन, भगवंताची भक्ती करून, चांगली गंभीरतेनं साधना करून आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी लागेल. म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी कुठलाही पश्चाताप न होता आपण भगवंताच्या धामाला परत जाऊ, जो की मनुष्य जन्माचा सर्वश्रेष्ठ उद्देश आहे.
सर्वश्रेष्ठ ध्येय आहे आणि जे मनुष्य जन्माचं खरं यश आहे ते आपण प्राप्त करू. आणि म्हणून या मनुष्य जन्माचा योग्य वापर करण्यासाठी आपण सर्व संतांनी सांगितल्याप्रमाणे या कलियुगाचा जो धर्म आहे तो म्हणजे भगवंताचं नाम, या हरिनामाचा आश्रय घेऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भगवंताच्या नामाचा जप, भगवंताच्या नामाचं कीर्तन केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.